टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी या महाराष्ट्र राज्याच्या जो शिक्षण मंत्री आहे दादा भुसे साहेबांकडे मी जवळजवळ 120 शाळांची मागणी केली आहे. तर बाबा माझ्याकडे एवढ्या शाळांचे तर त्याच्या खाली एस्टिमेटसाठी प्रस्ताव सुद्धा आला आहे. तिथून जे पत्र दिलं ते खाली आलं आहे का ताबडतोब प्रस्ताव पाठवावे. तर ते किती देतील ते अजून निश्चित झालं नाही. पण जरूर त्यांच्याकडून साहेबांकडून मी पत्र व्यवहार केल्यानंतर खाली डिपार्टमेंटला तो पत्र आला आहे. ताबडतोब प्रस्ताव पाठवा. ते सुद्धा आहे. आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तिथे सुद्धा आम्ही 40 शाळा या मी खास करून डीबीडीसी मध्ये सुद्धा मागणी केली की बाबा अर्जंट मध्ये आम्हाला एवढी शाळा द्या. शाळा जास्ती आहे पण तिथे भुसे साहेबांकडे वेगळी मागणी केली आहे, पालकमंत्रीकडे वेगळी मागणी केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही शाळेवर पैसे देऊ. पण मीटिंग झाली, मी लिस्ट सुद्धा दिलं आहे. पण अजून डिक्लेअर नाही झालं का तुम्हाला किती देऊ. त्याच्यानंतर या महाराष्ट्र राज्यात जे आपल्या आमच्या आदिवासी भागात आहे, खापर आहे, काकरकोट आहे, दडगाव आहे आणि मांडवी आहे, असे 4 ठिकाणे ते एनजीओ आहे. मुंबईतली एक एनजीओ आहे. त्याने सांगितले की आम्हाला तुम्ही प्राधान्याने जे द्या तर ते आम्ही जसं दडगावला इंटरनॅशनल स्कूल बनवली आणि त्या पद्धतीची तुम्ही सांगणार तशी इमारत आम्ही बनवून देऊ. पण त्याच्यामध्ये एनजीओचे काही पैसे आणि आपले जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत कोकाटे साहेब त्यांच्या ते काही निधी देणार आहे. असं करून जे निधी देऊन या भागातल्या शाळा जी आहेत ते चांगल्या बांधायला पाहिजे म्हणून ते सुद्धा हे करता. आता तुम्ही विचारला म्हणून सांगतो. जे 6 तारखेला मी बोललोच आहे ना, आता सुद्धा बोलतो आहे. जे केंद्र सरकारकडून जे शाळा दिल्या गेल्या आहेत ते माझ्या मतदारसंघात 18 शाळा आहेत. दडगावमध्ये 5 आहे, अक्कलकुवामध्ये 13 आहे. ते शाळा आता मी बोललो आहे, व्हिडिओ सुद्धा तुम्ही टाकले लावला. ते बोगस कामे आहेत, ते कधी आम्ही होऊ देणार नाही. आणि ते कोणी बी असेल, कोणताही ठेकेदार असेल, एस्टिमेट प्रमाणे केलं तर त्याचा स्वागत करू. एस्टिमेट प्रमाणे नाही केला तर तो कोणी बी असेल माझ्या मतदारसंघात मी बोगस काम करू देणार नाही. ते तक्रार मी शासनाला देऊन टाकली. पालकमंत्रीला सुद्धा केलं आहे. वरती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र व्यवहार केला. माझ्या भागात असे बोगस केंद्र सरकारचे कडून निधी दिली आहे चांगल्या कामासाठी. माझ्या भागात शाळाने चांगले आमच्या आदिवासींचे पोरं शिकायला पाहिजे म्हणून शाळा दिली. पण ठेकेदार जो बोगस करत असेल तर ते योग्य नाही. केंद्र सरकारने इतकी मोठी शाळा दिली असताना जर इथला ठेकेदार कोणता केरळाचे आंध्राचे कुठला आहे तर तो येऊन जर काय करून जाणार आहे ना, आम्ही डोळे मिचून थोडे बसणार. पहिले गेले ते बसणारे डोळे मिचून. आता आम्ही 24 कलाक फिरणारे राबणारे माणसे म्हणून आम्ही कोणताही काम बोगस करू देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.